तर तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की आज ऑफिसमध्ये सकाळपासून नेमकी गडबड काय चालू आहे. नाही, काही टेन्शन घेण्याचं कारण नाहीये. इनफॅक्ट मी जे सांगणार आहे ते ऐकल्यानंतर तुम्हाला खरं तर आनंदच होईल. आपल्या कंपनीमध्ये किंवा आपल्या सगळ्या ब्रांचेसमध्ये अशा खूप महिला काम करतात ज्या खरं तर घरी आपल्या मुलांना ठेवून इथे येतात. तो त्या सगळ्यांचा विचार करून आपण आपल्या कंपनीमध्ये सगळ्या ब्रांचेसमध्ये एक डे केअर फॅसिलिटी सुरू करायचं ठरवलेलं आहे. आणि आज त्याच्याच उद्घाटनासाठी आपल्याकडे मुद्दाम इथे सीमा चौधरी सिमी त्यांचं आपण स्वागत करूया. काकू, आय वुड लाईक टू रिक्वेस्ट यू की तुम्ही सगळ्यांसाठी एक 2 शब्द बोलावे प्लीज. ऑफकोर्स. काय बोलू मला खरंच कळत नाहीये. मला खरंच इतका आनंद झालाय ना. ॲज यू ऑल नो, मी सुद्धा आई आहे. त्यामुळे मलाही कामासाठी घराबाहेर पडावंच लागतं. सो आय रिलेट टू वर्किंग वुमन. सो ही डे केअरची आयडिया अर्थात माझीच आहे. बॉस याला काय म्हणतात माहितीये का? काम करे हुजूर और फल खाए खजूर. मी तुमच्या सरांपुढे ही कल्पना मांडली आणि त्यांनी लगेचच हो म्हटलं. त्यामुळे मी आज तुमच्यासाठी हे डे केअर सुरू करते. मला असं वाटतं की या डे केअरमुळे काकू, अबे सिमी, मला वाटतं सगळे ना इनॉग्रेशन साठी खूपच एक्सायटेड आहेत. तर आपण लगेच इनॉग्रेशन करूया. ऑफकोर्स. मी तुमच्या सगळ्यांचा जास्त वेळ घेणार नाहीये कारण मीही तुमच्या इतकीच एक्सायटेड आहे. सो आपण इनॉग्रेशन करूया. सुरेश, बघितलं ना, काहीही प्रॉब्लेम नाहीये. परत जर पॅनिक होऊन मला धावपळ करायला लावलीत ना, मॅडम प्लीज, मला दम द्यायचाच असेल तर बाहेर जाऊन द्या प्लीज. कारण इथे जर तुमच्या पुतण्याने किंवा बाकी कोणी ऐकलं तर प्रॉब्लेम होईल. चला. खरंच समीर सरांनी खूप छान केलंय हे. हो सगळ्या एम्प्लॉयची सोय झाली. खरंच. यश, थँक्यू सो मच यश. मला कशाला थँक्यू बोलते? मला माहिती आहे ही पाळण्याघराची कल्पना तुझीच असणार. मी तुझ्यासमोर माझ्या मनाची तळमळ बोलून दाखवली. मी काल किती रेसलेस होती हे तू बघितलंस. आणि म्हणून तू समीर सरांना सांगितलं ना. यश, आत्ता या क्षणी थँक्यू हा खूप छोटा शब्द आहे खरं तर. पण मी आत्ता फक्त थँक्यूच म्हणू शकते तुला. खरंच खरंच खूप थँक्यू यश. नेहा, तुला आभार मानायचेच असतील तर सरांचे मान. म्हणजे खरं आहे की डे केअरची आयडिया मी
त्यांच्यासमोर बोललो, त्यांना त्याबद्दल सगळं सांगितलं. पण त्यांनी जर का मनावर घेतलं नसतं तर इतक्या कमी वेळात हे सगळं शक्य झालंच नसतं. समीर सर. समीर सर, थँक्यू सो मच. खरं तर नोकरी करणाऱ्या कुठल्याही आईसाठी याहून मोठं गिफ्ट असूच शकत नाही सर. आणि हा बरोबर आहे तुमचं, पण या सगळ्याचं क्रेडिट यशला जातं. कारण त्याने खरं तर माझ्याकडे ही कल्पना आणली आणि मग आम्ही फक्त इम्प्लिमेंट केली. सो क्रेडिट गोज टू हिम. आणि हो, आता तुम्ही तुमच्या मुलीला घेऊन इथे येऊ शकता. ती दिवसभर इथे राहू शकते. सो डोंट वरी. हो सर, नक्की. उद्यापासून मी तिला नक्की आणीन. मला आज माहिती नव्हतं, नाही तर मी आजच आणलं असतं. नेहा, परीला इथे आणण्यासाठी तुला उद्यापर्यंत थांबायची गरज नाही आहे. म्हणजे परी, साहेब, काय रे? यस सर आलेत. यश आलाय? ते इथंच येत आहेत. बरोबर, जा जा. आजोबा. अरे ये ये ये. या. इज एव्हरीथिंग ओके? मला रुपेश दादा म्हणाले की मोठ्या सरांनी तुम्हाला आल्या आल्या भेटायला बोलवलंय. आर यू ऑलराईट? तुम्हाला बरं वाटतंय ना? बरं, उत्तम उत्तम वाटतंय मला. खूप आनंदात आहे मी. आज ख्रिस्तोफरला मी इन्स्ट्रक्शन देऊन ठेवलं आहे की आज सगळे पदार्थ तुला आवडतील असेच करायचे. आज जर तुझी आजी असते ना, साजूक तुपातला शिरा तुला खायला घातला असता. पण असं काय केलंय मी आज? आज तू पुन्हा एकदा सिद्ध केलेस की खऱ्या अर्थानं तूच माझा उत्तराधिकारी आहेस. ज्या प्रेमानं, ज्या कष्टानं मी या बिझनेसचा डोलार उभा केला ना, तो सांभाळायला तूच सक्षम आहेस. आज पुन्हा सिद्ध केलेस तू. बस. हे काय असं?